नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एचसीएफ. अर्थातच सोबतच त्याला एचसीएफ आणि एलसीएफ आपण नेहमी सोबत शिकत असतो, परंतु व्हिडिओ थोडासा मोठा होऊ नये किंवा तुम्हाला ते बोरिंग जाऊ नये म्हणून आपण एक एक पार्ट काय करत आहोत, पाहत आहोत. त्याच्यामुळे चला लेट अस स्टार्ट टू एचसीएफ. इथे मी बोर्डवर तुम्हाला ऑलरेडी एचसीएफ ची डेफिनेशन लिहून दिलेली आहे. एचसीएफ मीन काय आहे, तर एचसीएफ पहिल्यांदा आपण ही डेफिनेशन समजून घेऊया, म्हणजे तुमच्या एचसीएफ चा अर्थ लक्षात येईल. एचसीएफ ची डेफिनेशन आहे दी एचसीएफ ऑफ टू और मोर नंबर्स. दी एचसीएफ ऑफ टू और मोर नंबर्स इज द ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. इज द ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. इज द ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर काय आहे आणि ग्रेटेस्ट काय आहे आपण ते पाहणार आहोत. डेफिनेटली ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ द गिव्हन नंबर. समजलं का तुम्हाला? नसेल समजलं म्हणजे एचसीएफ हा असा नंबर आहे की जर तुम्हाला काही नंबर दिले असतील, म्हणजे जर तुम्हाला 2 नंबर दिले असतील किंवा 2 पेक्षा अधिक नंबर दिले असेल, तर त्याचा जो कॉमन ग्रेटेस्ट फॅक्टर आहे किंवा जो ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर आहे, तो ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय असते, तर तो एचसीएफ असतो. डेफिनेशन समजली असेल तुम्हाला. काय आहे इथे पहिल्यांदा आपण हा अर्थ जो आहे एचसीएफ चा, ही डेफिनेशन लक्षात आली असेल तर एच इज स्टँड फॉर हायेस्ट. एच इज स्टँड फॉर हायेस्ट. सी इज स्टँड फॉर कॉमन. आता हा कॉमन काय आहे, हे कॉमन पण आपण पाहणार आहोत, कॉमन कशाला म्हणतात. आणि एफ इज स्टँड फॉर फॅक्टर. तर बघा, एच हायेस्ट, सी कॉमन अँड एफ फॅक्टर. म्हणजे एचसीएफ चा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. ऑलरेडी सी डेफिनेशन मध्ये तुम्हाला याचा अर्थ समजलेला असेल, तर डेफिनेशन वरूनच आपल्या लक्षात येत आहे. कधी तुम्हाला समजलं नसेल तर आपण काय करणार आहोत, इथे काही नंबर घेऊ. जसं आता आपल्याला सांगितलं द ग्रेटेस्ट फॅक्टर ऑफ गिव्हन नंबर. मग तुम्हाला इथे दिलेला आहे 4 दिलेला आहे अँड 8 दिलेला आहे. सपोज आपण लहान लहान नंबर याच्यासाठी वापरतो की लहान लहान नंबर लहान मेंदूमध्ये लगेच जातात. ओके, ठीक आहे. 4 आणि 8 हे 2 नंबर जे दिलेले आहे आपल्याला कशासाठी दिलेले आहे, एचसीएफ फाइंड करण्यासाठी दिलेले आहे. आता आपण याचे जर फॅक्टर पाहिले, आपल्याला डेफिनेशनच सांगते की जे ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर आहे तेच काय असतं, त्याचा एचसीएफ असतो. मग आता हे 2 नंबर दिलेले आहे 4 आणि 8. आता 4 आणि 8 आपण पाहत असताना या 4 ला कोणकोणते, 4 चे कोणकोणते फॅक्टर आहेत ते पाहू आपण. म्हणजेच 4 ला कोणकोणत्या नंबरने डिव्हिजन होते ते पाहू. तर 1 इज ऑलवेज द फॅक्टर ऑफ एनी नंबर्स, सो 1 लिहिला. त्याच्यानंतर 2 आहे, म्हणजे 2 ने या 4 ला काय होतो, डिवायडेशन होते. त्याच्यानंतर इटसेल्फ 4 आहे, ठीक आहे. म्हणजे ह्या नंबरने ह्याला काय होतो, भाग जातो. म्हणजेच काय, हे जे तीनही नंबर आलेले आहेत हे 4 चे काय आहेत, फॅक्टर आहेत. हे कॉमन फॅक्टर नाहीत, हे 4 चे फॅक्टर आहेत. आता आपण दुसरा नंबर घेऊया 8. आता हा 8 घेतला, तर 8 जर घेतल्यानंतर आता आपण जसे 4 चे फॅक्टर काढले तसे काय करायचे आहे, या 8 चे पण फॅक्टर काढूया. तर 8 ला पण 1 ने डिव्हिजन होईल, कारण आपण पाहिलं 1 इज डिवायझर ऑफ ऑल नंबर्स. सो पहिला नंबर आहे किंवा पहिला फॅक्टर आहे 8 चा 1. दुसऱ्या कुठल्या नंबरने भाग जातो, दुसऱ्या कुठल्या नंबरने भाग जातो, तर याला 2 ने भाग जातो. त्याच्यानंतर कोणत्या नंबरने भाग जातो, 4 ने जातो. त्याच्यानंतर इटसेल्फ 8. आता तुम्ही म्हणाल हे नंबर्स कसे लिहिलेले आहेत, 2 नेच का लिहिलं, 4 नेच का लिहिलं, तर ह्याच्यासाठी महत्वाची काय असते, डिव्हिजिबिलिटी असते. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना डिव्हिजिबिलिटी माहित आहे त्या सर्वांना हे इझी जाईल. आणि जर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी पण माहित नसेल तर मला कमेंट्स करा आणि मी प्रयत्न करेल तुम्हाला तो डिव्हिजिबिलिटीचा व्हिडिओ टाकण्याचा. सो मी असं अझ्युम करतो की तुम्हाला हे डिव्हिजिबिलिटी माहित आहे. आणि आता आपण काय करत आहोत, याचे फॅक्टर पाडत आहोत. ह्या दोन्ही नंबरचे काय केले आपण, फॅक्टर पाडलेत. हे तर समजलं असेल तुम्हाला. हे फॅक्टर समजलेत, म्हणजे 4 ला 1 ने पण भाग जातो, 2 ने पण भाग जातो, 4 ने जातो. 8 चे आपण फॅक्टर पाडले, 8 चा 1 आहे फॅक्टर पहिला, 2 आहे दुसरा, 4 आहे तिसरा फॅक्टर, आणि हा 8 इटसेल्फ चौथा फॅक्टर. म्हणजे आता ह्याचे जे फॅक्टर पडलेले आहेत, तर याच्यामध्ये आपण जे 4 चे फॅक्टर आहेत आणि जे 8 चे फॅक्टर आहेत
ते जे सारखे असतील ते काय आहेत, कॉमन आहेत. म्हणजे सपोज इथे हा 4चा 1 हा फॅक्टर आहे आणि आपल्याला इथे हा 8चा पण 1 फॅक्टर दिसतो, नाही का? मग आपण ह्याचे कॉमन फॅक्टर लिहिताना काय लिहू? कॉमन फॅक्टर लिहिताना कुठला आहे? पहिला आहे 1, सो आपण इथे 1 लिहिला. दुसरा कोणता कॉमन फॅक्टर आहे जो की 4चा पण आहे आणि 8चा पण आहे. म्हणजे या 4च्या फॅक्टर मध्ये पण तो नंबर आहे आणि 8च्या फॅक्टर मध्ये पण नंबर आहे. तर असा दुसरा नंबर कोणता आहे? दुसरा पण आपल्याला भेटला नंबर कुठला आहे? 2 आहे. बरोबर, म्हणून आपण इथे काय लिहिला? 2 लिहिला. आता असा तिसरा नंबर कोणता आहे का की जो काय आहे, दोन्ही मध्ये कॉमन आहे, म्हणजे 4च्या फॅक्टर मध्ये पण आहे आणि 8च्या फॅक्टर मध्ये पण आहे. तर आपल्याला परत इथं दिसतोय 4 आहे. ओके, म्हणून आपण इथे काय केलं? 4 पण लिहिला. म्हणजे दोघांच्याही कॉमन फॅक्टर मध्ये आपल्याला काय दिसते? 1 दिसते, 2 दिसते आणि 4 दिसते. म्हणजे हे काय झाले? याचे कॉमन फॅक्टर झाले. ठीक आहे, कोणाकोणाचे कॉमन फॅक्टर झाले? 4 आणि 8चे. म्हणजे 1, 2 and 4 इज द कॉमन फॅक्टर ऑफ 4 and 8. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे? एचसीएफ म्हणजे काय सांगितलेलं आहे? सो वी नो दॅट द एचसीएफ ऑफ 2 or more numbers इज द ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ गिवन नंबर. तर मग ह्याच्यामध्ये तुम्हाला हा 1 जर आपण कॉमन फॅक्टर पाहिला, हा ग्रेटेस्ट आहे का? नाही, हा लिस्ट कॉमन फॅक्टर आहे. म्हणजेच काय? लोएस्ट किंवा लिस्ट कॉमन फॅक्टर आहे. त्याच्यानंतर हा पण काय ग्रेटेस्ट आहे का? 2 पण काय नाहीये, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर नाहीये. कारण आपल्याला त्याच्यापेक्षा मोठा नंबर जो आहे हा कोणता दिसतो? 4 दिसतो. म्हणजेच काय? 4 इज द ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 4 and 8. ह्याच्यानंतर कोणते नंबर आहेत का? नाही. तर मग कॉमन फॅक्टर जो ग्रेटेस्ट आहे आपला तो कोणता असेल? म्हणजेच 4 आणि 8 मधला जो ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर आहे तो कोणता ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर आहे? तर 4 आहे. म्हणजेच काय? द एचसीएफ ऑफ 4 and 8 इज काय होईल? 4. तर याच्यानंतर आपण आणखी परत एक एक्झाम्पल पाहूया. बघा, एक्झाम्पल आहे आपलं, एक्झाम्पल आहे फाइंड द एचसीएफ ऑफ 10 and 24. 10 and 24. ओके, बघा आता हा 10 लिहिला इथे. 10 चे फॅक्टर काढा. तर 10चा फॅक्टर पहिला आहे 1, दुसरा आहे 2, तिसरा 5 and चौथा 10. तसेच आपण 24 चे पण फॅक्टर पाडूया. 24 चे फॅक्टर काय येतील? 1 आहे, त्याच्यानंतर 2 आहे, त्याच्यानंतर 3 आहे. 24 ला 4 ने पण भाग जातो आणि 24 ला 6 ने पण भाग जातो, त्याच्यानंतर 12 ने जातो, त्याच्यानंतर इटसेल्फ 24 ने पण काय होतो? भाग जातो. म्हणजेच काय? 10 चे फॅक्टर पाडले आपण, इथे आपल्याला 24 चे फॅक्टर दिसतात. तर आपल्याला याच्यामध्ये दोघांमध्ये जे आहे ते कॉमन फॅक्टर कोणते दिसतात? कॉमन फॅक्टर ऑफ 10 and 24. बघा आता ह्या दोघांमधून काय काढायचं? आपल्याला कॉमन फॅक्टर काढायचा आहे. तर मग कॉमन फॅक्टर काढताना पहिल्यांदा हा 1 कॉमन दिसतो, बरोबर आहे. तर मी इथे याच्या समोर न लिहिता इथे लिहितो. हा 1 काय आहे? कॉमन आहे. 10 मध्ये पण आहे आणि 24 मध्ये पण आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड नंबरला जर पाहिलं तर 2 पण काय आहे? कॉमन आहे. 5 आहे, इथे 3 आहे, इथे 10 आहे, इथे 4 आहे. म्हणजे या 10च्या फॅक्टर मध्ये जे असलेले नंबर आहे ते आता समोर आपल्याला इकडे काय होत नाही, दिसत नाही आहेत. म्हणजेच इथे जे कॉमन फॅक्टर आहेत 10 आणि 24 मध्ये ते कुठले आहेत? 1 आणि 2 आहेत. ह्या दोन्ही कॉमन मध्ये जे मोठा नंबर दिसतो, जो ग्रेटेस्ट आहे, तो ग्रेटेस्ट नंबर कुठला दिसतो? तर ग्रेटेस्ट नंबर आहे 2. तर मग अर्थातच हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 10 and 24
इज इक्वल टू 2. समजलं का? आता आपण सपोज जर 3 नंबर आले आणि त्याचा ग्रेटेस्ट डिवायझर फाइंड करायचा आहे किंवा ग्रेटेस्ट फॅक्टर फाइंड करायचा आहे, तर आपण कशा पद्धतीने फाइंड करतो? तर इथे सपोज तुम्हाला दिलेले आहे फाइंड द नंबर, फाइंड द HCF ऑफ फाइंड द HCF ऑफ 6, 12 and 24. म्हणजेच काय? फॅक्टर ऑफ 6. पहिल्यांदा 6 चे फॅक्टर पाडून घेऊ आपण. काय होईल? 1, 2, 3 and 6. These are the factors of 6. And second number is factor of 12. कुठला नंबर आहे दुसरा? 12 आहे. तर मग त्याचे फॅक्टर पाडायचे आपल्याला. 12 चे फॅक्टर माहिती आहे तुम्हाला काय पडतील? 1, 2, किती होईल? 3 येईल का? 3, 4 and 6 and last itself 12. त्याच्यानंतर तिसरा जो नंबर आहे आपला कोणता आहे? फॅक्टर ऑफ 24. 24 चे फॅक्टर काढा. आता 24 चे फॅक्टर इझिली काढता येईल तुम्हाला, सवय झालेली असेल ना. 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, त्या अगोदर 3 लिहायचा होता, 3 आहे, 8 आहे, 12 आहे, नंतर इटसेल्फ 24 आहे. ठीक आहे. तीनही नंबरचे जे आपण फॅक्टर पाहिलेले आहे ते याच्यामधून काय करायचं आहे? कॉमन फॅक्टर आपल्याला काय करायचं आहे? चूज करायचं आहे. तर मग इथे लिहूया आपण कॉमन फॅक्टर कोणाचे? 6, 12 and 24 चे. तर मग इथे कॉमन बघा, हा इथे 1 तीनही याच्यामध्ये दिसतोय. ओके, म्हणून आपण इथे 1 लिहिला. 2 पण इथे तीनही फॅक्टर मध्ये दिसतो, तीनही नंबरच्या फॅक्टर मध्ये दिसतो, सो इथं 2 लिहिला. त्याच्यानंतर बघा 3 इथे आहे, 3 इथे पण आहे आणि इथे पण आहे, सो आपण काय केला? इथे पण 3 लिहिला. त्याच्यानंतर बघा 6 इथे आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे, म्हणजेच काय? तीनही जागेवर 6 आहे म्हणून आपण लिहिला. त्याच्यानंतर बघा 4 आहे का? 4 इथे आहे आणि इथे आहे, म्हणजे दोनच जागेवर 4 आहे. या तिसऱ्या नंबर मध्ये 4 नाही. आता त्याच्यानंतर जो 12 आलेला आहे, हा 12 बघा, 12 ह्या लाईन मध्ये 12 नाही, इथे दोघांमध्ये 12 आहे. पण आपल्याला काय पाहिजे? कॉमन तिघांमध्येही ते नंबर असले पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो? द कॉमन नंबर ऑफ दिस 3 नंबर्स. म्हणजेच काय? आपल्याला जे कॉमन तिघांमध्येही जे कॉमन होते, पहिल्यांदा 1 तिघांमध्ये दिसतो, दुसऱ्यांदा पाहिला आपण 2, हे पण तिघांमध्येही कॉमन आहे. त्याच्यानंतर 3 पाहिला, हा 3 पण इथे कॉमन लिहिला आपण. 6 पाहिला, 6 पण या तीनही मध्ये आहे, म्हणून आपण इथे काय केलं? हे 3 नंबरच्या फॅक्टर मधले काय केले? कॉमन नंबर्स लिहिले. ओके, तर आता हे कॉमन नंबर्स लिहिले, तर आपल्याला काय शोधायचं आहे? आपल्याला शोधायचं आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायचा आहे. तर मग हायेस्ट कॉमन फॅक्टर तुम्हाला कोणता दिसतो? 1 हा स्मॉलेस्ट आहे, 2 हा पण ग्रेटेस्ट नाही, 3 हा पण ग्रेटेस्ट नाही. मग सगळ्यात मोठा जो फॅक्टर आहे त्या तीनही मधला हा कुठला आहे? 6 आहे. म्हणजेच काय? हा जो हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे, ज्याला आपण काय म्हणतो? HCF पण म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो? HCF म्हणतो. तर मग HCF इज इक्वल काय होईल? 6 होईल. परत आपण एक एक्झाम्पल घेऊया. फाइंड द HCF ऑफ 15 and 14 बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? आता याच्या अगोदर आपण काय केलं होतं? HCF फाइंड करताना कॉमन फॅक्टर शोधलेत आणि HCF फाइंड केला. म्हणजे आपण पहिल्यांदा नंबर दिलेले जे नंबर आहे त्याचे फॅक्टर पाडलेत,
फॅक्टर पाडल्यानंतर दिलेल्या नंबरमध्ये त्या तीनही नंबर किंवा दोनही नंबर जेही नंबर दिलेले असतील त्याच्यामध्ये कॉमन कोणते नंबर्स आहेत त्याला आपण काय केलं, वेगळं केलं. आणि त्या कॉमन नंबर मधले जे काय आहेत मोठ्यात मोठे किंवा ग्रेटेस्ट कॉमन नंबर आहे त्या पद्धतीनं आपण काय केलं, एचसीएफ फाइंड केला. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला विथ द हेल्प ऑफ प्राइम फॅक्टर, प्राइम फॅक्टर माहित असेल तुम्हाला, प्राइम फॅक्टर म्हणजे काय, जे की सगळे जे फॅक्टर असतील ते काय असतील, प्राइम नंबर्स असतील. प्राइम फॅक्टर म्हणजे काय, जे नंबर्स आलेले असतील ते प्राइम फॅक्टर असतील. चे फॅक्टर पाडलेत. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला प्राइम फॅक्टर आणि फॅक्टर याच्यामधला फरक समजण्यासाठी आपण इथे एक्झाम्पल घेऊया. आता 12 चे फॅक्टर आपण पाहिले काय आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 12 आहे. फॅक्टर ऑफ 12 आपल्याला काय करायचंय, आता प्राइम फॅक्टर काय फाइंड करायचं आहे, प्राइम फॅक्टर ऑफ 12. तर आता प्राइम फॅक्टर ऑफ 12 चे आपल्याला फाइंड करत असताना मी इथे लिहितो बाजूला 12. आता आपण सगळ्यात लहान प्राइम नंबर घ्यायचा आहे, प्राइम फॅक्टर घ्यायचा आहे. तर ह्या 12 ला कोणत्या नंबरने भाग जातो, 2 ने भाग जातो. म्हणजेच काय, 12 इज डिव्हिजिबल बाय 2. 2 6 किती आहे, 12 आलं. परत याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. 2 3 6. आता 3 1 3. आता जे फॅक्टर आलेले आहेत 12 चे, हे जे तीनही जे फॅक्टर आहेत ते तीनही फॅक्टर तुम्हाला कुठले दिसतात, ते प्राइम फॅक्टर आहेत. ते तीनही फॅक्टर जे आहेत ते कुठले आहेत, प्राइम फॅक्टर आहे. म्हणजे 2 इंटू 3 इज इक्वल काय आहे, 12 आहे. म्हणजेच काय, या 12 चे हे तीनही जे आहे हे कसे फॅक्टर आहेत, प्राइम फॅक्टर आहेत. हे जे आहेत हे याला प्राइम फॅक्टर म्हणतात का, याला फक्त फॅक्टर म्हणतात. प्राइम फॅक्टर कुठले आहे, तर ह्यांचं जे मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर 2 इंटू 3 इज इक्वल 12. म्हणजे असे 12 चे फॅक्टर आहेत. पण कसे फॅक्टर आहेत, तर प्राइम फॅक्टर आहेत. हे प्राइम फॅक्टर आहेत का, नाही, हे प्राइम फॅक्टर नाहीत. प्राइम फॅक्टर कुठले आहे, हे आहे. आणि मग हे कशा पद्धतीने आपण शोधून काढले, तर डिव्हिजन मेथडने आपण याला शोधून काढले. म्हणजेच काय, आता आपण 12 चं जर काय करायचं असेल, प्राइम फॅक्टरने काय करायचं, आपल्याला 15 आणि 40 चे काय करायचे आहे, 15 आणि 40 चे आपल्याला एचसीएफ फाइंड करायचा आहे. तर आपण पाहूया 15 आणि 14 चा एचसीएफ कसा फाइंड करू, विथ द हेल्प ऑफ प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. मग आता परत मी इथे काय केलं, 15 लिहिला आणि इथे 24 लिहिला. ठीक आहे, मी वेगवेगळे नंबर लिहिले, तुम्ही सोबतही 2 नंबर लिहू शकता. आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, त्या 15 चा जो सगळ्यात लहान प्राइम डिवायझर आहे तो लिहायचा. याला 15 ला कितीने भाग जातो, त्याला 3 ने भाग जातो. 3 5 15. परत याला आपण इथे काय करू शकतो, 5 1 5. परत इकडे आता 24 चे डिवायझर बघा, फॅक्टर बघा, प्राइम फॅक्टर छोटा कोणता आहे, 2 आहे. 2 12 24. त्याच्यानंतर ह्याला कोणत्या नंबरने भाग जातो, 2 ने जातो. 2 6 12. परत याला 6 ला भाग जातो, 2 3 6. परत या 3 ला भाग जातो, 3 1 3. आता बघा, हे जे आपण फॅक्टर फाइंड केलेले आहेत, हे इकडे आलेले सगळे जे फॅक्टर्स आहेत ते तुम्हाला कसे दिसतात, प्राइम फॅक्टर आहेत. आणि इथे पण काय आहे, प्राइम फॅक्टर आहे. तर हे प्राइम नंबर जे आलेले आहेत हे ह्यालाच काय म्हटलेलं आहे, प्राइम फॅक्टर म्हटलं. लिहायचे फॅक्टर ऑफ 15 काय आलेले आहेत, 3 आणि 5 आलेला आहे. त्याच्यानंतर फॅक्टर ऑफ 24 काय आहेत, 2. त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर परत 2 आलेला आहे, त्याच्यानंतर 3 आलेला आहे. आता बघा, हे आपण हे कोणते फॅक्टर शोधलेले आहेत, 15 आणि 24 चे, तर प्राइम फॅक्टर शोधलेले आहेत. कोणत्या पद्धतीनं, डिव्हिजन पद्धतीनं. तर इथे याचे फॅक्टर आलेले आहेत. फॅक्टर आपण पहिल्यांदा लिहून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉमन फॅक्टर शोधायचे आहे. कॉमन फॅक्टर आपण कसा शोधणार आहोत, कॉमन फॅक्टर आपण या फॅक्टर मध्ये 15 च्या फॅक्टर मध्ये आणि 24 च्या फॅक्टर मध्ये जे नंबर काय दिसतात, सारखे दिसतात, ते नंबर्स म्हणजे काय, त्याचे कॉमन फॅक्टर आहे. आता इथं 1 ऑलरेडी असतो, आपण 1 लिहिला नाही. म्हणजेच काय, 1 पण कॉमन फॅक्टर आहे, 1 लिहिला. त्याच्यानंतर वर तुम्हाला या
15च्या फॅक्टर मध्ये 3 दिसतो आणि इथे 3 दिसतो, म्हणजेच काय 3 हा काय कॉमन फॅक्टर आहे. त्याच्यानंतर कुठला नंबर आपल्याला दिसतो का, इथे 5 आहे पण या लाईन मध्ये 5 आहे का, नाही. इथे 2 आहे पण वरच्या लाईन मध्ये 2 आहे का, नाही. तर मग याचे कॉमन जे फॅक्टर आहेत याला कॉमन फॅक्टर जे आहेत, जे कॉमन फॅक्टर आहे हे काय 1 आणि 3 आहे. म्हणून याचं जे एचसीएफ आहे हे काय असेल, म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा एचसीएफ इज इक्वल काय असेल, तर हा 1 कॉमन फॅक्टर घेतला, 3 कॉमन फॅक्टर घेतला, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती होईल, 3 होईल. म्हणजेच काय एचसीएफ ऑफ द 15 अँड, मग आपण लिहू शकतो इथे एचसीएफ ऑफ किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 15 अँड 24 इज इक्वल टू 3. हे लिहून घ्यायचं असेल तुम्ही तर लिहून घ्या. आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एलसीएम. हे जर समजलं असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.